आजच्या या शुभदिनी मी आपणा सर्वांचं इथे मनापासून स्वागत करतो. पोटच्या पोराला वाढवताना मी माझ्या सगळ्या इच्छा मारल्या. मी उघडा मेडिकलवाला बघून तुला कसं बरं वाटेल बरं? मुकामार दुखत असेल ना? त्या म्हाताऱ्यानं मला पालं पण मला पालच नाही. ह्या पोरीचं वागणंच मला काही कळत नाही. दीपकरावांचं नाव घेते, सर्वांना दाखवते हिसका. आजकालच्या सुना सासूला कुठं आईसारखं वागवतात. अर्ध आयुष्य तिच्या जन्मदात्री आईच्या कुशीत आणि अर्ध आयुष्य सासूरूपी आईच्या कुशीत. तुमच्या सुनेचं कसं होत असेल? अरे एखादी मॉड तरुणी असते ना तर मी तिला सोडवायलाच गेलो असतो. डॉक्टर बाई झोपा, अहो मी पेशंट नाही, हे जीभ बाहेर काढा. अजून डॉक्टरांना पैसे घालण्यापेक्षा पिकनिक केली परवडली. गुलू गुलू पाखरा बी बोलाय लागली, सर सर वाऱ्यावा डोलाय लागली. जमले डान्सर फुलटू रोमांचर, माझ्या हिरोचा ढासुरो बाबर. तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या तुझ्या माझ्या तीचा पडलाय सडा. मम्मी पप्पा काय चाललंय? अरे पोरं जेव्हा लव्ह मॅरेज करतात तेव्हा आईबाप त्यांना माफ करतातच ना. ह्या वय स्वतःला सावरू शकत नाही का? अहो सांगायचं देवदर्शन आणि जायचं पिकनिकला. लग्न झालं तरी बाहेर तोंड काळं करून फिरत होतं, आता मुकाट घरात तोंड घेऊन समोर बसते. म्हातारीकडे जाऊया का रे एकदा? कसं जाणार? आयुष्यभर कलंक लावून घेतला नाही आणि आता कुंकू लावा. आयुष्यभर अनेक संकटांवर मात करून संसार उभा राहतो. लग्न झालं काय दाखवणार आहेस? पण ती प्रेमानच बोलत होती. हो हळुवारा वाहिला जणू तारा छेडिल्या, हळुवारा वाहिला जणू तारा छेडिल्या. प्रीतीच्या अंगणी हा सूर झंकारला. परिवार म्हणजे साखर आणि मैत्री म्हणजे मध. एकत्र कुटुंब म्हणजे सर्वात मोठा आधार आणि पुढच्या पिढीला संस्कार. तुम्ही साधं तुमच्या लाडक्या मुलाला पेन देत नाही आणि कंपनी मागताय दादांना. देवा का रे माझा असा अंत बघतोयस? घरातील वृद्ध व्यक्तींना मान सन्मानाची आणि आदराची अपेक्षा असते. सासूबाईंचा साखरपुडा. वार वा 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 वा, काय मी बोलते यार.